आधी लोक म्हणायचे प्यार और वॉर में सब माफ, पण आता तसं होणार नाहीये. प्रेमात धोका द्याल तर थेट तुरुंगात जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते, कारण सरकारने कायदाच तसा आणलाय. भारताच्या या नवीन गुन्हेगारी कायद्यातील कलम 318 नुसार रिलेशनशिपच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर कडक पावलं उचलली गेली आहेत. नेमकं काय म्हटलं गेलंय या कायद्यात सांगतो, त्यासाठी रील शेवटपर्यंत पहा. तर जर एखाद्या व्यक्तीने नात्याचे नाटक करून समोरच्या व्यक्तीकडून जाणून बुजून पैसे, महागड्या भेटवस्तू, ट्रिप्स किंवा इतर कोणताही आर्थिक फायदा लुटला असेल तर त्याला फसवणूक म्हणजेच चीटिंग मानलं जाईल. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण तुम्ही म्हणाल ब्रेकअप झालं तर? घाबरून जाऊ नका, त्या बाबतीतही काही नियम कायद्यात अगदी स्पष्ट केलेत. ते कोणते? तर सर्वात पहिलं म्हणजे प्रत्येक ब्रेकअप हा काही गुन्हा नाहीये. हा कायदा फक्त अशा लोकांसाठी ज्यांचा हेतू सुरुवातीपासून समोरच्याला लुटण्याचा होता. परस्पर संमतीने झालेला ब्रेकअप हा काही गुन्हा नाही. दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक सर्वसामान्य मत सर्वांचंच आहे की कायदे कायम महिलांच्याच बाजूने असतात, पण इथे मात्र हा कायदा दोघांनाही समान आहे. म्हणजे मुलगा मुलगी कोणी अशा पद्धतीची फसवणूक करो, दोघांनाही सारखाच नियम लागू होतो. पण हा गुन्हा सिद्ध कसा होणार? तर न्यायालयात हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे लागतील. ते कोणते? तर बँक व्यवहारांचे तपशील, चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग्स किंवा व्हॉइस नोट्स. म्हणजेच काय, तर अजूनही प्रेमात तुम्हाला आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवर विश्वास ठेवता येत नसेल तर किमान त्यांच्यावर खर्च करताना तुम्ही त्या खर्चाचे तपशील तरी जपून ठेवा. म्हणजे असा प्रसंग ओढावलाच तर किमान फायद्यात तरी राहाल. थोडक्यात सांगायचं तर नात्यात केलेला टाइमपास आणि पैशांसाठी केलेली फसवणूक आता तुम्हाला कायदेशीर संकटात टाकू शकते. बाकी प्रेमातल्या या कायदेशीर चौकटीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका.